रामकृष्ण हरी. भक्तिमय जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांना आज आपण दिवाळीच्या या पावन पर्वावर एका वेगळ्या दिवाळीचा अनुभव घेणार आहोत. बाहेरच्या दिव्यांच्या रोषणाईसोबत आपल्या अंतर्मनात ज्ञानाचा आणि भक्तीचा दिवा कसा लावावा हे आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील महान संतांनी शिकविले आहे. दिवाळी म्हणजे केवळ बाहेरचा प्रकाश नव्हे तर आत्म्याचा प्रकाश. दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते दिव्यांचे झगमगाट, आकर्षक कंदील, चविष्ट फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी. पण या सगळ्या पलीकडे आपल्या संतांनी दिवाळीचा एक खूप सखोल अर्थ सांगितलेला आहे. त्यांनी आपल्याला शिकविले की दिवाळी म्हणजे केवळ बाहेरचा प्रकाश नव्हे तर आपल्या आत्म्याचा, ज्ञानाचा, भक्तीचा प्रकाश. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदीपाची दिवाळी. सर्वात आधी आपण वंदन करून ज्ञानोबा माऊलींना संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अमृत अनुभवात आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे ज्ञानदीप लावून, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानोबा माऊली सांगतात की अंधाराला दूर करण्यासाठी जसा आपण दिवा लावतो तसेच आपल्या मनातील अज्ञान, वाईट विचार आणि अहंकार दूर करण्यासाठी आपण ज्ञानरूपी दिवा लावला पाहिजे. जेव्हा आपल्याला मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे हे कळतं, तेव्हा आपल्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश येतो आणि तीच खरी दिवाळी. चला तर मग या दिवाळीत आपण बाहेरच्या दिव्यांसोबत आपल्या मनातही ज्ञानाचा दिवा लावण्याचा संकल्प करूया. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरंग शुद्धी आणि विठ्ठल भक्तीची दिवाळी. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे दिवाळी बाह्य सजावट नव्हे तर अंतर्मनाची शुद्धी. महाराज सांगतात, सण एक पांडुरंग दिवाळी दसरा. म्हणजे काय तर ज्याच्या हृदयात पांडुरंग आहे, ज्याचे मन स्वच्छ आहे, त्याच्यासाठी तर रोजच दिवाळी असते. त्यांना देह, देवारा म्हणजे आपले शरीरच देवाचे मंदिर आहे हे तत्वज्ञान त्यांनी सांगितले. आपल्या शरीराला आणि मनाला स्वच्छ ठेवणे, वाईट विचार न करणे आणि सतत विठ्ठलाचे नामस्मरण करणे हीच खरी दिवाळी. आणि दिवाळी साजरी करण्याची ही पद्धत. मग चला ह्या दिवाळीत आपल्या मनात विठ्ठलाचे नामस्मरण करून अंतरंगात भक्तीची दिवाळी साजरी करूया. संत एकनाथ महाराज, समता आणि वैश्विक आनंदाची दिवाळी. संत एकनाथ महाराजांनी विश्व एक घर हे तत्वज्ञान मांडले आहे. त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे सगळ्यांमध्ये आनंद वाटणे आणि समता अनुभवणे. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे दिवाळीत प्रत्येक घरात आनंद, उत्साह असतो, प्रकाश असतो, त्याचप्रमाणे आपण समाजातील कोणत्याही व्यक्तीला दुःखी ठेवू नये. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा असा भेद न करता सगळ्यांशी प्रेमाने वागणे आणि सगळ्यांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करणे हीच खरी दिवाळी आहे. चला तर मग या दिवाळीत आपल्या आसपासच्या लोकांमध्ये आनंद वाटूया, त्यांना मदत करून खऱ्या अर्थाने समतेची दिवाळी साजरी करूया. आपल्याला सगळेच संत हेच सांगतात आहेत की दीप म्हणजे केवळ ज्योत नव्हे तर आपले ज्ञान, अंधार म्हणजे केवळ रात्र नव्हे तर आपले अज्ञान आणि वाईट विचार, आणि प्रकाशाचा विजय म्हणजे आपल्या ज्ञानाने, चांगल्या विचारांनी अज्ञान आणि वाईट विचार दूर करणे. या दिवाळीत आपण केवळ फटाके फोडून, फराळ खाऊन नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील या महान संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपल्या जीवनात ज्ञान, भक्ती आणि समतेचा दिवा लावूया. आपल्या मनातील अंधार दूर करूया. आपल्या कुटुंबात, समाजात आनंदाचा आणि प्रकाशाचा प्रसार करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ दीपावली. रामकृष्ण हरी.